नमस्ते ऑल ऑफ यू. येस, तुम्ही सर्वजण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल, पण काही ना काहीतरी अडचणी येत असतील. तर आज मी तुम्हाला काही असे 10 पॉईंट्स सांगणार आहे. कदाचित त्याची मदत तुम्हाला तुमचं वजन कमी करण्याच्या या जर्नीमध्ये होऊ शकते. तर नमस्ते, मी स्वाती, वेट लॉस कोच आहे. गेल्या 10 वर्षांपासून लोकांना वजन कमी करण्यासाठी, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते आहे. आणि आज तुम्हाला मला काही गोष्टी अशा सांगायच्या आहेत की त्या खूप वजन कमी करायचं असेल तर महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर हे माहिती असलं पाहिजे की आजचं माझं करंट वजन किती आहे. तर आपण काय करत असतो की मी 10 दिवसापूर्वी चेक केलेलं आहे, 15 दिवसापूर्वी चेक केलेलं आहे असं आपण म्हणत असतो, पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं आत्ताचं माझं वजन किती आहे हे महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक डिजिटल वेट मशीन असायला हवं. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही ते घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नेमकं आपलं आत्ताचं वजन किती आहे आणि किती किलो वजन कमी केल्यानंतर मी आयडियल वेटवर पोहोचणार. तर त्याच्यासाठी आयडियल वेट किती असलं पाहिजे हे पण गोष्ट माहिती असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आपण वापरतो. जसं की जर पुरुष असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, जेवढी सेंटीमीटर तुमची उंची आहे तर त्या उंचीमधून 100 वजा करायचं आहे. जे पण राहील ते तुमचं आयडियल वेट असेल. लेडीजसाठी तुम्हाला काय करायचं आहे, जेवढी तुमची उंची असेल तर त्याच्यातून 105 वजा करायचं. जे पण राहील ते तुमचं काय असेल, आयडियल वेट असेल. पण कधी कधी बघू शकतो आपण घरामध्ये काही ना काहीतरी हेल्थ चॅलेंजेस असतात, कुणाला BP, शुगर किंवा लाईफस्टाईल डिसीज असतात. तर तुमच्यासाठी हाच फॉर्म्युला लागू होतो की जेवढी सेंटीमीटर उंची आहे तर त्याच्यातून 105 वजा केल्यानंतर जेवढं वजन राहील तेवढं तुमच्यासाठी आयडियल वेट हे योग्य ठरतं. जर आपल्याला भविष्य काळात हे हेल्थचे चॅलेंजेस आहे ते होऊ नये असं वाटत असेल तर. ओके, तिसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यातून तर एक अंदाज लक्षात आलं की आपल्याला वजन किती लागतं आणि किती किलो वजन कमी करायचं आहे. पण नेमकं वजन हे कशाचं कमी केलं पाहिजे ही गोष्ट मात्र बऱ्याच लोकांना माहिती नसते. तर आपल्याला वजन कमी करताना फॅट लॉस झाला पाहिजे आणि मसल इम्प्रूव्ह झाले पाहिजे. नाही की मसल जर आपले लॉस झाले, जसं की बरेच लोक काय करत असतात की वजन कमी करण्यासाठी खूप सारं डाएट करतात, उपाशी राहतात, फास्टिंग करतात, जेवण स्किप करतात आणि याच्यामुळे काय होत असतं की आपल्या शरीरातील मसल्सच कमी होतात आणि फॅट मात्र तिथेच असतं किंवा फॅट डबल वाढत असतं. सो आपल्याला वजन कमी करताना ही गोष्ट आवर्जून याच्याकडे लक्ष द्यायचं आहे की आपल्या शरीरातले मसल लॉस नाही होत आहेत, मसल इम्प्रूव्ह झाले पाहिजेत आणि फॅटच लॉस झालं पाहिजे, म्हणजे फॅटचं, चरबीचं वजन कमी झालं पाहिजे. त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट काय आहे, वजन कमी करण्यासाठी डेली आपल्याला फिजिकली ॲक्टिव्हिटीज करणं खूप गरजेचं असतं. तर फिजिकली ॲक्टिव्हिटीज म्हणजे असं नाही की आपण जिम केलं पाहिजे किंवा योगा लावला पाहिजे किंवा झुंबा क्लास लावला पाहिजे. नाही, तुम्ही सर्वसाधारण वॉकिंगसुद्धा करू शकता. तर आपल्याला असं म्हटलं जातं की 10,000 स्टेप्स सफिशियंट आहे. तर तुम्ही 7,000 ते 10,000 स्टेप्स करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून की तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीजमधून काही ना काहीतरी कॅलरीज इथे बर्न होतील. त्याच्यासोबतचा महत्त्वाचा पिलर कोणता असेल तर तो आहे की आपलं मील. वजन कमी करण्यासाठी आपण खास करून जेवणाकडे एवढंच लक्ष देतो की जेवण कसं कमी करता येईल, बरोबर आहे. पण जेवण कमी करणं हे सोल्युशन नाही आहे, तर बॅलन्स प्रमाणात घेणं हे सोल्युशन आहे. म्हणजे काय की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जेवणातून प्रोटीन लागत असतं. प्रोटीन जर तुमच्या आहारात नसतील तर आपले मसल इथे बिल्ड होणार नाहीत किंवा मसल वाढणार नाहीत, मसल लॉस होत जातील. सो आपल्याला प्रोटीन्स किती घ्यायचे आहेत, तर आपल्या आहारामधून आपल्याला जेवढं आपलं आयडियल वजन असेल तेवढ्या ग्रॅममध्ये आपल्याला प्रोटीन डेली बेसिसवर घेणं गरजेचं आहे. कधी कधी काय करतो आपण माहिती आहे का, कधीतरीच प्रोटीनचं फूड आपण ॲड करत असतो, कधीतरीच एग्स खातो, कधीतरीच प्रोटीन डाएट घेत असतो. असं न करता आपल्याला डेली आपल्याला प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर याचा बॅलन्स मील घेणं खूप गरजेचं असतं. तर हा पिलर तुम्हाला तेव्हाच उपयोगी पडेल. ओके, त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की बघा, ह्या तर गोष्टी तुम्ही फिजिकली ॲक्टिव्हिटीज केलात किंवा जेवणाकडे, आहाराकडे पण पूर्ण लक्ष दिलात. पण जर तुमचं पाण्याचं प्रमाण जर योग्य प्रमाणात नसेल, तुम्ही जर पाणी जेवढी शरीराला गरज आहे तेवढं जर घेत नसाल तरीसुद्धा आपलं मेटाबॉलिझम इथं बूस्ट होणार नाही किंवा आपलं कॅलरीज बर्निंगची जी काही कपॅसिटी आहे ही तर स्लो होऊ शकते. ओके, म्हणजे काय की वजन कमी करण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. सो आपल्याला प्रॉपर प्रमाणात काय करणं, वॉटर इंटेक करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासोबत आपल्याला जर बघायचं झालं तर ओके, त्याच्यासोबत जर बघायचं झालं तर वजन कमी करत असताना अजून ही गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे की आपली झोप. जर आपली झोप व्यवस्थित होत नसेल आणि आपण दुपारी झोपतो आहे आणि रात्री जागे राहतो आहे किंवा लेट नाईट झोपतो आहे, सकाळी लवकर उठत नाही, तरीसुद्धा आपल्याला वजन कमी करताना मध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, आपलं वजन कमी होत नाही. कारण हे सुद्धा पिलर खूप महत्त्वाचं आहे. कारण स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी आपल्याला झोप लागणं किंवा रिलॅक्स होणं खूप गरजेचं असतं. तेव्हाच आपला कार्टिसोल हार्मोन आहे हा सिक्रेट होणार नाही किंवा
आपल्या बॉडीमध्ये फॅट हे वाढणार नाही आहे. सो आपल्याला त्याच्याकडे पण थोडंसं काय करावं लागेल, लक्ष द्यावं लागेल. त्याच्यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट कुठली आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रित घेऊन जाण्यासाठी आपल्याला एक बेस्ट म्हणजे म्हणतो ना, संगत असणं गरजेचं आहे. चांगल्या कम्युनिटीसोबत राहणं गरजेचं आहे. जशी संगत तशी आपण म्हणतो ना, रंगत असते. म्हणजे काय की जसं आपलं अन्न असं तसं आपलं मन असतं असं आपण म्हणतो. एकंदरीत काय आहे की संगतीचा परिणाम होत असतो. मग तुम्ही अशा लोकांच्या संगतीमध्ये राहायला पाहिजे की त्यांचा गोल सारखा आहे, ज्यांना की फिटनेसबद्दल ते उत्सुक असतात, त्यांच्या आहाराबद्दल ते जागृत आहेत किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीज रोज करत आहेत किंवा बोलणं, चालणं हे सगळं त्यांचं हेल्थ रिगार्डिंग आहे. अशा लोकांच्या सोबत तुम्ही राहणं खूप गरजेचं आहे. तरच तुमचा माइंडसेट हा हेल्दी राहण्याकडे जाऊ शकतो. नाहीतर आपण काय होणार, करताना काही गोष्टी करतो पण मेंटली आपण निगेटिव्ह जर बोलत असेल, निगेटिव्ह माइंडसेट असेल तर आपल्याला रिझल्ट तिथे येणार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या सगळ्या गोष्टींना एक दिवस करून उपयोगाचं नाही आहे. तर आपल्याला डेली बेसिसवर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डेली बेसिसवर शिस्त म्हणून ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये किंवा जीवनशैलीमध्ये ॲड ऑन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय आहे, सगळ्यात महत्त्वाचा कुठला पिलर असेल तर तो आहे की कन्सिस्टन्सी. सातत्याने ह्या गोष्टी आपण करत राहिलो तर एंड रिझल्ट आपल्याला खूप छान मिळू शकतो. तर येस, ह्या पद्धतीनं आम्ही आमच्या कम्युनिटीमध्ये आमची जी काही सेहत की पाठशाला आहे, फिजिकली आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आम्ही लोकांना मार्गदर्शन करतो आहे. आणि जर तुम्ही कोल्हापूरमध्ये राहत असाल तर कोल्हापूर सिटीमध्ये शाहूपुरी 5 बंगला इथं माझं वैयक्तिक सेंटर आहे, साई हेल्थ सेंटर म्हणून. तिथे मी सकाळी 8:30 ते 9:30 या वेळेत लोकांना गाईड करते, मार्गदर्शन करते, वजन कमी करण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी, त्यांना BMR चेक करून वगैरे पूर्ण माहिती देते. सो तुम्हालासुद्धा जर तुमच्या वेट लॉसची खूप योग्य पद्धतीनं जर्नी स्टार्ट करायची आहे आणि आयडियल वेटवर पोहोचायचं असेल तर तुम्हाला मी नक्कीच मदत करू शकते. सो माझा खाली नंबर आहेच, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून मला भेटायला येऊ शकता. मी तुम्हाला तिथे पूर्ण गाईड करू शकते. सो थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. हॅव अ गुड डे आणि हॅपी जर्नी टू ऑल. थँक्यू.